नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी 10 मिनिटात बनवता येईल इतकी सोपी आणि कधीच बनवला नसाल, नाही कधी खाल्ला असाल अशी वेगळी भाजी बनवून तर पहा. चपाती भाकरी कमी पडतील इतकी चमचमीत टेस्टी लागते. चला तर सुरुवातीला आपण खलबत्त्यात एक पेस्ट बनवूया. त्यासाठी यात 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं टाकून यांना हलकसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला आवडत असल्यास इथं अर्धा इंच आलं सुद्धा लसणासोबत घालू शकता. हे पहा, असं थोडंसं मोठाड वाटल्यानंतर यात टाकू अर्धा चमचा धने पावडर. ही भाजी थोडी झणझणीत छान लागते म्हणून 1 चमचा लाल मिरची पावडर. तुम्हाला तिखटपणा कसा हवा त्यानुसार मिरची पावडर कमी किंवा जास्त वापरा. यानंतर थोडी हळद व सोबतच देठासह थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा लहान चमचा मीठ टाकून यांना वाटून घेऊया. तर ही मी 3 जणांसाठी भाजी बनवणार आहे, त्यानुसार मसाले घेतलेत. तुम्हीही तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार मसाल्यांचं प्रमाण वाढवा किंवा कमी करा. हे पहा, असं छान बारीक एकजीव पेस्ट वाटून घ्यायचं आहे. आता यात 1 वाटी ताक टाकूया आणि यानंतर ताकात सर्व मसाले व्यवस्थित मिसळून घेऊ. जर तुमच्याकडे दही असेल तर त्यात पाणी घालून इथं वापरा व तसेच दही किंवा ताक जेही घ्याल ते आंबट असेल तर कमी वापरा. हे पहा, ताकात सर्व मसाले छान मिक्स झाले आहेत. आता याला थोड्या वेळ बाजूला ठेवू आणि दुसरीकडे गॅसवर एक कढई ठेवून त्यात 2 लहान पळी तेल घालू. ही भाजी थोडी चमचमीत छान लागते म्हणून तेल थोडंसं जास्त घेतलंय. पण तुम्हाला तेल कमी घालायचं असेल तर तुम्ही कमी घातलात तरी काही हरकत नाही. तेल छान गरम झाल्यानंतर यात 1 चमचा मोहरी व मोहरी तडतडली की 1 चिमूट हिंग टाकूया. आता गॅसची फ्लेम मीडियम करून यात 1 लहान वाटी कांद्याच्या पातीचा पांढरा भाग सोबतच मधून चिरलेल्या 2 हिरव्या मिरच्या. तर इथं मी साधारण 100 ग्राम कांद्याच्या पातीला स्वच्छ साफ करून धुवून घेतलंय. त्यातलाच हा पांढरा कांदा मध्यम चिरून तेलात परतून घेत आहे. हे पहा, कांद्याचा कच्चेपणा गेल्यावर म्हणजेच कांद्याला हलकासा रंग आला की यात 1 मोठी वाटी मध्यम चिरलेली हिरवी कांद्याची पात टाकू. तर आधी पांढरा कांदा फ्राय करायचा व नंतर हिरवी पात टाकून याचाही कच्चेपणा जाईपर्यंत छान तेलात परतून घ्यायचा आहे. इथं तुम्ही कांद्याच्या पातीचं प्रमाण तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार कमी किंवा जास्त कसंही आवडीनुसार घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता पात छान परतल्यानंतर निम्मी झाली आहे. आता या स्टेजला गॅसची फ्लेम स्लो करून यात ताकाचं बनवून ठेवलेलं मिश्रण ओतून घेऊया. यानंतर तुम्हाला भाजी दाटसर किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी ॲड करा. आता यात चवीपुरतं मीठ मिसळून घेऊ. पूर्वी मसाल्यांमध्ये मीठ वापरलं होतं म्हणून आता हिशोबानेच मीठ टाकायचं आणि परत एकदा भाजी छान ढवळून घेऊ. आता गॅसची फ्लेम मीडियम करून आपण याला 1 ते 2 उकळी येईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊया. हे पहा, भाजीला अशी छान उकळी आल्यावर यात सर्वात शेवटी अर्धा चमचा गरम मसाला मिसळूया. तर भाजी आपली सर्व्ह करण्यासाठी एकदम रेडी आहे. आता गॅस बंद करूया. तर भाजीची चव वाढवण्यासाठी मी इथं भाजीत बेसनची अशी बारीक शेव टाकत आहे. तुम्ही वाटल्यास याहून मोठी शेव घेतलात तरी चालेल. मात्र इथं लक्षात ठेवा, भाजी जेव्हा तुम्हाला सर्व्ह करायचं आहे तेव्हाच असं शेव भाजीत छान मिसळून घ्या आणि लगेच जेवायला बसा. तर अशी चमचमीत मस्त झणझणीत वेगळ्या फ्लेवरची या पद्धतीने एकदा ही भाजी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात बनवून घरातल्यांना खाऊ घातलात ना, मग बघा घरातले प्रत्येक जण नेहमी हीच भाजी बनवायला सांगतील हे नक्की. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.